काल एक घटना ऐकली पिंपरी चिंचवडमधली आणि मन खरंच खूप सुन्न झालं की खरंच अजूनही एवढे शिकलेलो आपण आहोत आणि समाजामध्ये जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तर तेव्हा तुम्हाला खूपच जास्त अंतर्मुख करून जातात त्या. वैष्णवी नावाची मुलगी 22 वर्षाची, जिने लव्ह मॅरेज केलं होतं. तिच्या सासरकडच्यांनी तिला इतका जाच केला आणि ते सुद्धा हगवणे म्हणून फॅमिली आहे त्यांची, की त्या मुलीने आत्महत्या केली. 22 वर्षाची मुलगी. आणि तिच्या घरच्यांचे मी इंटरव्ह्यू पाहत होते. तर खरं तर राग मला आधी सासरकडच्यांचा आलाच, पण मला तिच्या घरच्यांचा आणि त्या मुलीचा पण आला, म्हणजे वैष्णवीचा पण आला. एखादं कोणी तुमच्यावर एवढं जाच करतंय, तुम्हाला मारहाण करतंय आणि तरीसुद्धा तुम्ही कोणत्या इज्जत वाचवण्यासाठी किंवा संसार वाचवण्यासाठी तिथे राहताय. आणि आज शेवटी निष्पन्न काय झालं, तिच्या वडिलांचा इंटरव्ह्यू बघितला, आईचा बघितला, इतके रडत होते आणि आज तुम्ही पस्तावताय. हा निर्णय तुम्ही जर आधी घेतला असता. लग्नात काय म्हणे तर त्यांनी फॉर्च्युनर गाडी दिली होती, 51 तोळे सोनं दिलं होतं, 8-9 किलो चांदी होती, 7,000 लोकांना जेवण खाऊ घातलं होतं. ह्या काहीच गोष्टी केल्या नसत्या आणि तुम्ही तुमच्या मुलीच्या पाठीशी उभं राहिला असता. आणि मला वाटतं स्वतः वैष्णवी पण 22 वर्षाची होती, एक शिकलेली मुलगी होती. दुसरे कोणी तुमच्यासाठी स्टँड घेतंय का नाही घेते त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःसाठी किती स्टँड घेताय. आज तिने एक फाशी घेतली, 9 महिन्याची तिची बाळ आहे. म्हणजे आश्चर्य वाटतं की आत्तासुद्धा अशा घटना घडतात. मध्यंतरीच एक सोशल मीडियावर मी खूप छान पोस्ट पाहिली होती. एका मुलीला तिच्या सासरकडांकडून खूप त्रास होत होता. तिचे वडील बँड बाजा घेऊन जाऊन त्यांना मुलींना परत घेऊन आले तिच्या. किती छान गोष्ट आहे ना, की ठीक आहे, त्रास होतोय, राहू नका ना. तुमचं आयुष्य म्हणजे सगळं काही त्या गोष्टी नाही आहेत ना. आणि कोणतं इज्जतीचा विचार करतोय, कोणता संसार वाचवण्याचा विचार करतोय. रोज तिला तिथे मारहाण होतीये, तेव्हा तिला संसार काही नीट चाललेला आहे का. खरंच आपण विचार केला पाहिजे आणि स्वतः मुलींनी ठाम उभं राहिलं पाहिजे अशा गोष्टींच्या विरोधामध्ये आणि त्यांच्या घरच्यांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. आणि दुःखदच घटना आहे की एवढा हुंडा देऊन, म्हणजे हुंडा देऊन पण आपण तुमची मुलगी सुखी नाही आहे, काही नाही, काय फायदा आहे सगळ्या गोष्टी करून. त्याच्यापेक्षा तिच्या मागे तुम्ही ठाम उभं राहिला असता तर ते जास्त चांगलं झालं असतं. स्वतःसाठी उभं राहा मुलींनो.